नमस्कार, मी प्रशांत गोरड, माजी सरपंच विरळी। मुळात त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यांच्या आरोपाला कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। आपण बघितलं असेल आपल्या माध्यमातून गेली 2 महिने विरळी गावचा भ्रष्टाचार उघड होतोय आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी देखील त्या पातळीवर चालू आहेत आणि ते कुठंतरी त्या गोष्टीला बगल देण्यासाठी आणि विषय वेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे। परंतु तो प्रयत्न करत असताना देखील त्यांनी एक कुभांड रचलेला आहे आणि ते कुभांड लवकरच आपल्या समोर सिद्ध होईल। माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की त्यांनी जे मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत त्या मुद्द्यांवर त्यांनी कायदेशीर कारवाई करावी। संबंधित विभागामध्ये जाऊन त्यांनी माझ्यावर कारवाई करावी, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील त्यांनी कारवाई करावी ही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे। कारण गेली 2 महिने झाले अख्खं गाव या गोष्टीकडे बघतंय। गावाला न्याय हवाय। जो कोणी दोषी आहे, मग ते जलजीवन असेल वा खरेदीमधील घोटाळे असतील, पांढरा हत्या आपण बघितला असेल, अशा अनेक ग्रामपंचायतच्या ज्या काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यांनी केलेले आरोप देखील असतील, ह्या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी न्यायनिवाडा झाला पाहिजे। मी आपल्या माध्यमातून वरिष्ठांना, संबंधित जबाबदार व्यक्तींना मी विनंती करतो की आपण लक्ष देऊन ह्या विरळीचा प्रश्न आपण मार्गी लावावा आणि ह्या ग्रामस्थांना न्याय द्यावा। जलजीवन विषयाचं आपण आपल्या माध्यमातून आम्ही तो विषय पुढे आणला, त्याबद्दल चौकशी लावली, चौकशीचे अहवाल फक्त आले पण त्यावर पुढे कुठलीही कारवाई नाही। आज ही गेले 4 महिने झाले, आज ही त्याच परिस्थितीमध्ये जलजीवनचं काम तिथं आहे। दुर्दैव आमच्या विरळी गावचं की आज त्या जलजीवनच्या ज्या विहिरी आपण पकडलेल्या आहेत त्या विहिरीमध्ये टेंबूचं पाणी सुटत असताना देखील आज त्या वाड्यांना जलजीवनचं काम पूर्ण नसल्यामुळं आज टँकर चालू आहेत। आणि आता त्या सरपंचांनी जे काय आरोप केले त्यातला जो ठरावाचा विषय होता तो नेमका काय होता? त्यांच्या म्हणण्यानुसार मोहन पाटील वस्ती हा जो रस्ता चालू आहे, मुळात त्यांना तो रस्ता का कुणास ठाऊक, त्यांचं त्या रस्त्याबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे। त्यांना तो रस्ता मुळात त्या लोकांची सोय होऊच द्यायची नाही, या कालच्या त्यांच्या त्या मुद्द्यावरून दिसतंय। त्यांनी जो आरोप केलाय की त्यांना न विचारता आम्ही ग्रामसेवकांच्या सहीने प्रस्ताव मी त्या ठिकाणी पुढे पाठवून तो आदरणीय जयकुमार गोरेभाव यांच्या माध्यमातून मंजूर करून आणला आणि त्या वस्तीच्या लोकांची गैरसोय आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला। परंतु मुळात विषय असा आहे की त्या वस्तीची लोक जे शेतकरी त्या आहेत, लाभार्थी शेतकरी आहेत, ते त्यांच्याकडे प्रस्तावासाठी एक दीड महिना त्यांच्या दारात जाऊन माघारी येत होते। विद्यमान सरपंच मॅडमनी त्यांना प्रस्ताव दिला नाही, म्हणून शेवटी आम्ही कायदेशीररित्या आम्ही शासकीय कर्मचारी म्हणून ग्रामसेवक यांच्या सहीनं तो प्रस्ताव घेतला आणि पुढे संबंधित बांधकाम विभागाला देऊन त्या रस्त्याची मंजुरी करून घेतली। जलजीवनच्या कामापासून तुमच्या गावाचा हा विषय पुढे आलेला आहे आणि त्या अनुषंगाने सरपंच मॅडमनी तुमच्यावर आरोप केले आहे, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य नाही। आता पुढे नेमकी तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका, आम्ही खरं तर ह्या गेल्या 2-3 महिन्यापासून आपण बघताय, आम्ही गावातील काही तरुण मंडळी, मी एकटाच नसून माझ्यासोबत काही मुंबईपासून काही तरुण मंडळी जे लोक गावाच्या हिताचा विचार करतात, त्या सर्व टीमने मिळून, कारण आज माझ्या गावची परिस्थिती अशी झाली आहे, काल 15 ऑगस्ट होता, माझं गाव आज या परिस्थितीत आलंय की काल 15 ऑगस्टला ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या मुलांसाठी मोजून मुलांची पटसंख्या, ज्या शाळेत 10-12 मुलं आहेत त्यांना 10-12 बिस्किटचे पुढे देण्या इतपत माझ्या विरळी गावच्या ग्रामपंचायतची परिस्थिती आली आणि ती आम्हाला पाहत नाही। आज 3.5 वर्ष झाली, येत्या 1.5 वर्षात आणखी काय होईल आणि पुढच्या पंचवार्षिकला कदाचित येणाऱ्या सरपंचाला सरपंच झाल्यानंतर ह्या गावचं कर्जच फेडावं लागतंय का काय, ही परिस्थिती येईल। आणि हे जेव्हा आमच्या सर्वांच्या लक्षात आलं, म्हणून गेले 2 महिन्यापासून आम्ही बारकाईने लक्ष ठेवून संबंधित विभागाला, ग्रामपंचायत विभागाला, पंचायत समिती विभागाला आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार करून आम्हाला आमची ग्रामपंचायत वाचवण्याचा हा प्रयत्न करतोय। प्रयत्न करताय, पण पुढे काय भूमिका असेल तुमची? आतापर्यंत यश आलं नाही, आवाज मिळाला, तुम्हाला कारवाई झाली नाही, आम्ही 100% त्या गोष्टीवर कारवाई करणार आहोत। लवकरच त्या संदर्भातली संबंधित त्या ग्रामपंचायतचे जे संबंधित त्या भ्रष्टाचारामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही लवकरच आयुक्त कार्यालयाला करणार आहोत।
मुळात गेल्या 3-3.5 वर्षापासून मी खरं तर आभार मानतो आमच्या विद्यमान सरपंच यांचं, की त्यांनी स्वतःच्या बाईटमध्ये कबूल केलं की आम्हाला न विचारता ग्रामसेवकांच्या सहीने किंवा इतर माध्यमांचा वापर करून संबंधित माजी सरपंच हे गावासाठी काम आणतात आणि गावातील लोकांची गैरसोय दूर करतात, हे त्यांनीच मान्य केल्यामुळं मी त्यांचा खरंच शतशः आभारी आहे. गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आज हा पहिलाच प्रकार नसून 3-3.5 वर्ष मी बघतोय प्रत्येक काम आम्ही आदरणीय जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून या गावाच्या विकासासाठी आमची काहीतरी जबाबदारी लागते म्हणून प्रत्येक घटकांचा विचार करून त्यांच्या मागणीनुसार आम्ही काम त्या गावामध्ये आणण्याचा, निधी आणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु प्रत्येक कामामध्ये आजच्या या विद्यमान सरपंच मॅडम ह्या प्रत्येक कामामध्ये आम्हाला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मग ते जिल्हा परिषद शाळा विरळीचं काम, दुरुस्तीचं काम असू द्या किंवा आज आम्ही एक सुंदर शाळा कापूसवाडी या ठिकाणी बनवली, तिथे देखील संपूर्ण कापूसवाडी शाळेचं रूपडं पालटण्याचं काम आम्ही कार्यकर्ते व तिथले शिक्षक असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथं करण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधित विद्यमान सरपंच मॅडमनी त्या ठिकाणी आम्ही उद्घाटनाचा नियोजन शिक्षकांनी आणि आम्ही एकत्रित केलं असताना 10 मिनिटं आधी जाऊन चोरासारखं जाऊन त्या ठिकाणी नारळ फोडून त्यांनी ते उद्घाटन केलं. आणि अशा प्रकारे प्रत्येक आज धुळोबा मंदिर त्या ठिकाणी बागलवाडी धुळोबा मंदिर मध्ये एक मोठं असं गार्डनचं आम्ही निर्मिती करतोय, गार्डन उभं करतोय. त्या ठिकाणी देखील वेळोवेळी कसं ते काम हाणून पाडता येईल, कसं ते काम अडवता येईल याचा प्रयत्न मात्र त्या प्रामाणिकपणे करत असतात.